नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पाटवडी आणि रस्सा। रस्स्यासाठी आपल्याला कांदा, खोबरं, आलं आणि लसूण लागणार आहे। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे पाटवडी बनवण्यासाठी आपल्याला पिठलं करावं लागेल। त्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेणार आहोत। बघा मैत्रिणींनो, आता आपण पिठल्यासाठी इथे कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये मिरचीचं वाटण घालून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आणि याला एक उकळी काढून घ्यायची। बघा आता याला छान उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला आता पीठ पेरून चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाहीये। अशा प्रकारे त्याच्या सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून याला छान शिजवून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपण त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून त्याला छान वाफ काढून घ्यायची। इकडे आपला मसाला पण भाजून तयार आहे, तो आता आपण वाटून घेऊया। पातेल्यामध्ये आपण आता तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला छान परतून घेऊया। याच्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊया, धनेपूड घालूया, मसाला घालून आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मग आता मसाल्याला आपले छान तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊयात। मी साईडला पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे, ते पाणी आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया। पिठलंही आपलं आता तयार झालेलं आहे। आपण इथे एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ते पिठलं घेऊन आता त्याच्या वड्या थापून घेणार आहोत। आपण ज्या कढईमध्ये पिठलं बनवलं होतं ना, ते पिठलं आपण काढून घेतलंय आणि त्याचं राहिलेलं जे आहे त्याच्यामध्ये पाणी आता आपण गरम करून घेत आहोत आणि हे पाणी आपल्याला रश्श्यामध्ये घालायचं आहे। याने रश्श्याची टेस्ट खूप छान येते। बघा आपण आता ताटामध्ये वड्या थापून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपला रस्सा पण आता उकळत आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। बघा मैत्रिणींनो, आपल्या वड्या पण तयार आहेत आणि आपला रस्सा पण तयार आहे। बघा मैत्रिणींनो, मस्त आपला पाटवडी आणि रस्सा तयार आहे। नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।